आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मालेगाव पालिकेतील नमाज पठण प्रकरणाची प्रशासनाकडून दखल। विद्युत अभियंता अभिजित पवार यांचं निलंबन, तर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत अभियंत्यांचं निलंबन। विद्युत पुरवठ्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्यानं पालिकेमध्ये नमाज पठण करण्यात आलं होतं। देऊळगाव राजा तालुक्यातल्या नारायणखेड निमगाव गुरु परिसरामध्ये अवैध रेती उपसा। खडकपूर्णा नदीतनं ठरवून दिलेल्या हद्दीबाहेर बोटीद्वारे वाळू उपसा। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानीची सुटकेसाठी हायकोर्टात धाव। शीतल तेजवानीची जामिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल। मुंबई महानगरपालिकेमध्ये कर्मचारी कपातीचं संकट। प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या आस्थापनीय रचनेचा फेर आढावा घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू। नागपुरात सीलबंद लिफाफ्यातनं 12वीच्या प्रश्नपत्रिका गायब होत असल्याची तक्रार। एका लिफाफ्यामध्ये एकूण 25 प्रश्नपत्रिका असतात। प्रश्नपत्रिका या ठिकाणी 24च येतात अशी तक्रार। नागपुरात 12वीचा गणिताचाही पेपर फुटल्याचा प्रकार समोर। दरम्यान 12वीच्या पेपर फुटी प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतनं ही माहिती समोर। आरोपींच्या डिलीट केलेल्या चॅटमध्ये गणिताचाही पेपर होता। पुण्यातील हवेतील प्रदूषणाचा मुद्दा गंभीर। रस्त्यावरील डंपर मिक्सरमुळे हवेत मोठ्या प्रमाणात धूळ साचतेय। अवजड वाहनांमध्ये वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष। सध्या पुण्यामध्ये प्रचंड प्रदूषण वाढलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर आता डंपर आणि मिक्सरमुळे पुण्यात हवेचं हे प्रदूषण होत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। त्यामुळे प्रदूषणाचा हा प्रश्न अधिक बिकट होत चाललाय।